चरित्रामध्ये तुकाराम महाराज त्या ठिकाणी कोणतर वैश्य व्यवसाय करणारे एक असणारे गृहस्थ आहेत आणि म्हणून अशा असणाऱ्या तुकोबारायांना ह्या ठिकाणी काय काय प्रॉब्लेम येत आहेत, काय काय समस्या येत आहेत आता आपण महाराजांच्या मुखामधून ऐकलो आणि मग पुढं काय होते बघूया. आपण कष्टोनी रात्रंदिवस ढोरावरी गोड्या वाहतसे शीत उष्ण निद्राळस काहीची ध्यानास आणि ना. आणि म्हणून तुकोबाराया असणारे व्यावसायिक किंवा त्या ठिकाणी व्यवसाय करतायत. व्यवसाय करताना थंडी पाहत नाहीत, ऊन पाहत नाहीत, वातावरण कसं आहे पाहत नाहीत. फक्त आणि फक्त जे काम आहे ते त्या ठिकाणी काम करीत जा, हाक मारीत जा, मदत तयार आहे या न्यायानं फक्त आणि फक्त भगवंताचं नाव घेत त्या ठिकाणी काम करायला लागले. आणि कर्ज होऊनी फार मागुती धंदा केला थोर परी न पान होयानु मात्र चिंता तूर यासाठी. आणि मग अशा पद्धतीनं कर्ज घ्यायला लागले. कर्ज घेऊन त्या ठिकाणी व्यवसाय करतात, त्या ठिकाणी व्यापार करतायत. परंतु त्यांचा जो भोळा स्वभाव आहे त्या भोळा स्वभावाचा फायदा लोक त्या ठिकाणी घ्यायला लागले आणि अशा पद्धतीनं भरपूर कर्ज काढतायत. कर्ज काढून त्या ठिकाणी व्यवसाय करतायत परंतु त्यांचा फायदा होत नाहीये. कशामुळे पुढे बघूया. आणि करून घेऊन पाही काही हातवटी करू जाई तेनेही न दिसे सोई म्हणे करावे काय विठोबा. आणि म्हणून देवा मी माझ्या परीनं सर्व असणारे प्रयत्न करतोय सर्व तो परी माझा असणारा त्या ठिकाणी माझ्या व्यवसायावरती अर्थन करतोय. परंतु मी काहीही जरी केलं तरी मी ऋणामध्ये जात आहे किंवा मी त्या ठिकाणी तोट्यामध्ये जात आहे. आता काय करावं हे सुचत नाहीये देवा. अशा पद्धतीचा विचार जगद्गुरु तुकोबाराय करतात. बहुत कष्टी होऊन चित्ती स्मरण करिता हो रात्री काही ऋण घेऊन मागुती वस्त भाव होती ते मोडीली. आणि मग पुढे जाऊन त्या ठिकाणी ऋण काढलं, त्या ठिकाणी कर्ज काढलं, इतर व्यवसाय टाकला तरी सुद्धा त्या ठिकाणी नफा होत नव्हता. घरात जे आपण सोनं म्हणू दागदागिने म्हणू ते मोडले, ते मोडून त्या ठिकाणी व्यवसाय करताय तरी सुद्धा नफा नाहीये कारण भगवंताच्या नामामध्ये गुंतलेले नाही. आणि म्हणून देह राहो अथवा जाओ पांडुरंगी दृढ भावो या न्यायाने त्या ठिकाणी ते व्यापार करताय. वदन करोनी हिशोब पाहात गरिबानी मिळाले समत तव ते अधिकची आले अंत कैसी मात कराव्या. आणि म्हणून त्या ठिकाणी वजन करताय किंवा त्या ठिकाणी व्यवसाय करत आहे परंतु व्यवसाय करताना मात्र जसं ग्राहक म्हणेल त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांची असणारी वागणूक देत आहेत. त्या ठिकाणी नफ्याचा विचार करत नाहीत. आणि मग आता जे सावकार कर्ज दिलेले होते ते घराकडे यायला लागले आणि आल्याच्या नंतर काय झालं. सोय रे पिसून ते वेळे म्हणती याचे तो निघाले दिवाळी सावकार येऊन द्वारी बैसले अश्रुपाते भरले देत्र तेव्हा. आणि म्हणून कसं तर धनवंताला की जगी सर्व मान्यता या न्यायानं काय सब पैसो के भाई आपण नाही रे कोई या न्यायानं पैसे असतील तर सर्वच सोयरे त्या ठिकाणी भरपूर लांबचे नाते लावतात. हे माझ्या मामाचा मुलगा अशा प्रकारचे नाते लावतात आणि जर पैसे नसतील हे कोण आहे मी ओळख ना अशा पद्धतीने बोलतायत. आणि म्हणून त्याच नाही ना कसं तर त्या ठिकाणी सोयरे सुद्धा म्हणायला लागले याचं दिवाळं निघालं आता काही खरं नाहीये. आता ह्याच्या घरी सावकार येत आहेत, ह्याला जे उसने दिलेले आहेत ते ह्याच्या घरी येत आहेत. अशा पद्धतीचा विचार सर्वजण करतायत. आणि मग तुकोबाराय काय करतात. देवादी देवा रुक्मिणी कांता कैसी विपरीत केली वाता काय संसाराची करू आता म्हणून चिंता क्रांत मनी. आणि म्हणून देवादी
पंढरी परमात्म्याचं ध्यान करायला लागले. कसं तर का रे देवा माझा तुझा वैरकार, का रे देवा माझा तुझा वैरकार, दुःखाचे डोंगर दाखविसी बळे बांधोनिया देसी काळा हाती. अशा पद्धतीनं तेव्हा कांत पाहताय तुम्ही माझा, अशा पद्धतीनं प्रयत्न करतायत, अशा पद्धतीनं विनंती करतायत, माझा दिवाळा निघालेला आहे, अशा पद्धतीचा विचार जगद्गुरु तुकोबाराय करतायत. आणि मग पुढं काय झालं? तेव्हा इष्टमित्र आप्त संबंधी रक्षिते झाले ते संधी कोणी हवाले घेतले त्रिशुद्धी आपण अशी उपासी लागावया. आणि म्हणून त्या ठिकाणी काही जवळचे असतील नातलग ते त्या ठिकाणी हवाला घ्यायला लागले. आणि हवाला घेतल्याच्या नंतर आता पुढं काय करतायत ते आपण बघूया. कोणी आपुली दाखवूनी पत आणि कर्ज काढोनी देत तू कयासी करोनी फजित काय सांगत ते देवा. आणि म्हणून कोणी त्या ठिकाणी कसं तर माझा जवळचा आहे अशा पद्धतीनं मी त्या ठिकाणी मध्यस्थी आहे, ह्याला असणारा ऋण द्या, ह्याला त्या ठिकाणी धन द्या, अशा पद्धतीनं कोणी विचार करतायत. आणि कोणी म्हणतंय ह्या ठिकाणी काय तर जास्तच भगवंताच्या नावाचं असणारा धावा करतो, बघू हा काय करतो. आता अशा पद्धतीनं ह्याची फजिती पाहूया. अशा पद्धतीने काही लोक विचार करतायत. झालासी परमार्थी नाम जपतोसी रात्री अस्तव संसारी झाली फजिती तरी विठ्ठलाची तीन धरावा. आणि म्हणून काही लोक म्हणायला लागले, अरे काय ते भगवंताचं नामस्मरण करतोस, काय दिलं त्याने तुला, तो जर तू जर त्याचं रात्रंदिवस भजन करत असतील तुला ही पाळी का दाखवली. कारण काय तर देसी तेव्हा घेसी ऐसा अससी उदार ही असणारी ब्रिदावळी त्याची आहे. आणि म्हणून त्याला तू एवढं रात्रंदिवस नामस्मरण त्याचं असणार करतोयस, भगवंताचं नामस्मरण करतोयस, भजन करतोयस, आणि मग तुझं काय चांगलं झालं, तू दिवाळखोरीला निघालायस अशा पद्धतीनं. आणि म्हणून हे सोड, ह्यामध्ये काही पडलेलं नाहीये, व्यापार कर, अशा पद्धतीनं काही असणारे व्यक्ती बोलतायत. आणि मग तुकोबाराय काय करतात? विभक्ती करिता साचार कोणाचे झाली नाही बरे सांगत गेले आमोचे पितरे अनुभवे साचार तू पाही. आणि म्हणून विष्णू भक्ती किंवा भगवंताचा जो कोणी भक्ती केलेला आहे, कोणाचं बरं झालं आतापर्यंत, कोण त्या ठिकाणी सुखी झाला, अशा पद्धतीनं आमचे पितर आमचे पूर्वज सांगत होते. काय तर अनुभव होता की देवाच्या मागं जाणं लागलं त्याचं काही बरं झालेलं नाहीये, हे आमचे पितर म्हणजे आमचे वडील सांगत होते. अशा पद्धतीने काही लोक बोलतात. संसार युक्ती मुख्य न कळे आणि नाम जपतोसी सर्व काळ तरी हे साच भविष्य केवळ भिकेचे डोहळे तुझाले. आणि म्हणून संसार हे मुख्य आहे, अशा असणाऱ्या संसारामध्ये तू आलेला आहे. आणि म्हणून हे न करता वेगळंच असणारं त्या भगवंताच्या नावाचं गुणगान करतोय, त्याचं वर्णन करतोय, त्याचे भजन करतोय, हे मात्र भिकेचे डोहाळे तुला लागल्यासारखं आहे. कसं तर त्या ठिकाणी आपण आल्याच्या नंतर आपला असणारा व्यवसाय केला पाहिजे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रत्येक लोक व्यक्ती तितक्या प्रवृत्ती याने ना आपापल्या मतीनुसार तुकोबारायांना सल्ला द्यायला लागले, पण मदत करायला कोणी येत नव्हतं. आणि मग पुढं काय झालं? यास्तवांतरी गोपला जण आमुचे नाय कोणी कराल भजना तरी अधिक चिरून होईल. आणि म्हणून मी हे काय जे सांगतोय ते तुझ्या हितासाठी सांगतो. कसं तर आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे की, याने ना तुला तुझं हित व्हावं म्हणून मी तुला सांगतोय. आणि जर त्या ठिकाणी ज्याचे त्याने अनहित केले, इथं कोणाचं काय केलं, आमचं काही जाणार नाहीये, तुझं काहीतरी भलं व्हावं या न्यायानं आम्ही सांगतोय. आणि म्हणून हे असणारं भजन पूजन सोड आणि त्या ठिकाणी काय व्यवसायाला लाग,
अशा पद्धतीनं मार्गदर्शन, अशा पद्धतीचे सल्ले वेगवेगळे लोक द्यायला लागले. आई सीजी गवणी त्या अवसरावानी गेले आपल्या घराघरी हळहळ करीती दारा म्हणती संसारा काय करू. आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रत्येक जण आपापल्या बुद्धीनं सल्ला द्यायला लागले, मसलत द्यायला लागले, विचार सांगायला लागले. तुकोबाराय मात्र शांत निमूटपणे आता घरी आलेले आहेत. घरी आल्याच्या नंतर घरी पुत्र आहेत, पत्नी आहे आणि सर्वजण चिंतेमध्ये आहेत. कशामुळं तर घरी संसाराला सुद्धा त्या ठिकाणी काहीच नाहीये, खायचे त्या ठिकाणी असणारे वांदे आहेत. अशा पद्धतीनं घरी आल्याच्या नंतर काय होते, धनियासी पासून विठोबाचे लागले ध्यान आम्ही उठलो मानसातून खावयासी अन्न मिळेना. आणि म्हणून पत्नी म्हणायला लागली, माझ्या घरधण्याला, माझ्या पतीला त्या विठोबाचं, त्या भगवंताचं ध्यान लागलं, त्याच्या नावामध्ये त्या तल्लीन होत आहेत आणि तेव्हापासून आम्हाला खायला त्या ठिकाणी मिळत नाहीये. अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी माणसामधून जसं उठावं, कसं तर आपण सहज म्हणतो रोडवर किंवा रस्त्यावर जर घर आलं किंवा शेत आलं तर त्या घराची किंवा शेताची किंमत वाढते. पण तेच जर माणूस रस्त्यावर आला तर त्याची मात्र किंमत नाहीशी होते. आणि त्याच न्यायानं आता माझे पती, माझे गर्दनी ऋणामध्ये त्या ठिकाणी बुजबुज जातो म्हणून आपण त्या न्यायानं कर्जबाजारी झालेले आहेत. आणि म्हणून आता काय करावं, अशा पद्धतीनं पत्नी तुकोबांच्या पत्नीला वाटायला लागलं. घरी कांतायच्या रीती नाना परीचे अपशब्द बोलती बाहेर पिशून सर्व हसती परी निश्चयाची ती सोडी ना. आणि म्हणून घरी कसं तर स्वामी काज गुरु भक्ती पित्र वचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नसे तुझ्या. अहो पतीची सेवा करणं हे पत्नीचा धर्म आहे. परंतु पत्नी सुद्धा त्या ठिकाणी हाणून पाणून बोलायला लागली, अपशब्द बोलायला लागली. कशामुळं धन नाही, कशामुळं पैसा नाही, कशामुळं कर्ज बाजारी झालो. आणि म्हणून त्या ठिकाणी बाहेर गेलं तर जण हसायला लागलं, घरी आलं तर पत्नी बोलते काय करावं, कुठं जावं, अशा पद्धतीचा विचार तुकोबाराने यायला लागला. पण तुकोबाराय काय म्हणतात, ठेविले अनंते तैसे चिरायना. कसं तर भगवंतानं जसं ठेवलं त्याच पद्धतीनं राहील, परंतु चित्ती असू द्यावे समाधान. या न्यायानं फक्त समाधान चित्तामध्ये आहे. आणि मग काय झालं, सप्रेम भावे तयक्षणी जीवा रंगली नाम स्मरणी घरी हळहळ करती राणी गेला म्हणून उदिमासी. आणि म्हणून अशा पद्धतीनं सर्वजण हसतायत. कसं तर तुकोबाची कांता सांगे लोकापाशी माझा पती वेडाबाई जातो पंढरीशी. अशा पद्धतीनं माझा पती वेडा आहे आणि म्हणून त्या माझ्या पतीला, माझ्या नवऱ्याला त्या विठोबाचं ध्यान लागलेलं आहे, त्या भगवंताचं ध्यान लागलेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं पतीची अवस्था पत्नी बोलायला लागली. आता खायचे त्या ठिकाणी खायला अन्न नाहीये. आणि पण एवढं असताना सुद्धा तुकोबाराय मात्र नामामृत कोणी वैष्णवाला तली योगी साधली जीवन कळा. या न्यायानं नामामध्ये त्या ठिकाणी तल्लीन होत आहेत. आणि मग पुढं काय होते, चार ढोर होती दान रोग होता ती मेली तिनं कसोटी पाहे रुक्मिणी रमण टाकी तो भजन काय घरी माने. 4 असणारे जनावर होते, ढोरं होते. त्या ढोरामधील 3 ढोरं त्या ठिकाणी मेले. कशामुळं तर अंत पाहायला लागले. अहो अंत किंवा कसोटी पाहतायत. काय कसोटी पाहतायत, अहो ज्यांना आपण हरिश्चंद्र राजा, सत्वाचा सागर राजा हरिश्चंद्र ज्यांना म्हणतात, अशा असणाऱ्या हरिश्चंद्राची आपण त्या ठिकाणी आख्यायिका ऐकलेली आहे. त्या ठिकाणी स्वप्नामध्ये राज्यदान दिल्याच्या नंतर विश्वामित्र त्यांना रोहिदास त्या ठिकाणी असताना त्यांची पत्नी आणि त्यांना घरावाच्या बाहेर त्या ठिकाणी काढलं. ज्या रस्त्याने ते जात आहेत त्या रस्त्यानं सूर्याला आदेश दिला, काय तर तळपा, जेवढा आग ओकता येईल तेवढा आग ओका. आणि मग प्रति सृष्टी निर्माण करणारे विश्वामित्र त्यांच्या विश्वामित्राच्या आदेशानुसार सूर्य तापायला लागला.
विश्वामित्र एका ब्राह्मणाचं रूप घेतलं, एक पत्नी सोबत घेतली, एक बाळ सोबत घेतलं, एवढं घेऊन त्या ठिकाणी जातायत. जाताना तेवढ्या तापत्या असणाऱ्या वातावरणामध्ये त्या पायातले चप्पल किंवा पादत्राण जे आहे ते मागतायत. किती असणार त्या ठिकाणी हट्ट, किती कसोटी पाहतोय. पुढे गेले काय तर डोंबा नावाचा महार, त्याच्या घरी पाणी वाहण्याचं काम तुकोबाराय करतायत. आणि त्या ठिकाणी ज्या राणीनं किंवा ज्या हरिश्चंद्राच्या पत्नीनं ब्राह्मणांना अन्न द्यावं, त्याला त्या ठिकाणी एका वेश्येनं विकत घ्यावं, अशी असणारी अवस्था त्या ठिकाणी झाली. आणि त्या अशा असणारी एवढी अवस्था, एवढी कसोटी देव पाहतो. आणि तीच कसोटी किंवा तशीच कसोटी कोणाचं तर तुकोबारायांची पाहायला लागली. पर्यादी गोत्तर भजनाचा असं प्रेम टाहो करीत वाचा सोबती म्हणती त्रास याचा आलासा त्या रामासी. आणि म्हणून आता सर्वांना वाटायला लागलं हे काय बिनकामाचं आमच्या सोबत येतोय, याचा त्रास नाहक आम्हाला होतोय. अशा पद्धतीनं प्रत्येक त्या ठिकाणी तुकोबारायांना बोलतायत. आणि मग पुढं काय होते, नेण्याची काही काळ वेळ बडबड करीतो सर्व काळ निद्रा नयची अनुमाळ आमुचे कपाळ उठवितो. आणि म्हणून कसं तर तुकोबार आहे त्या ठिकाणी दिवस नाही रात्र नाही, आठविना पाया हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा या न्यायनं काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. नाम घेताना काळ नाही वेळ नाही कसलंच त्या ठिकाणी असणार भान नाही. तुकोबार आहे त्या ठिकाणी गान करायचे, भजन करायचे, भगवंताचं नामस्मरण करायचे. आणि जे इतर लोक आहेत काय रटाळ लावलं, आमचे डोकं या ठिकाणी हा उठवतोय, काय यांना धंदा नाही, अशा पद्धतीनं जसं आजही बोलतात त्याच पद्धतीनं तुकोबारायांना बोलायला लागले. आणि मग पुढे काय होते, तुकयासी चुकोणी निश्चित सोबती पुढे गेले समत मग अरण्या माझी विष्णू भक्त भवते पाहत ते दवा. आणि बघ त्या ठिकाणी बाजाराला एखादी असणारं जनावर होतं, त्या जनावरावरती हे असणारा व्यवसाय करण्यासाठी पुढे जात होते. जाताना हा असणारा गोंधळ किंवा भजन ऐकलं, सर्व सोडून गेले. तुकोबारा एकटे पाठीमाग आहेत. आणि मग काय होते, तो दुसरे कोणी नाही अनिक रात्र झाली घटी गायक बैलावरी न कोणी देखा खाली पडले ते धबा. आणि मग रात्रीचा समय एक असणारा त्या ठिकाणी मुहूर्त किंवा एक असणारा त्या ठिकाणी रात्री 9चा असणारा वेळ असेल. अशा वेळेमध्ये सर्वजण पुढे गेलेले आहेत. तुकोबारा एकटेच आहे. आणि ज्या बैलाच्या पाठीवरती गोणी होती ती गोणी खाली पडली. गोणी उचलणारी नाहीये किंवा अवजड अशा पद्धतीची आहे. आणि मग तुकोबारा काय करतात, तेव्हा चिंता उद्भवली जाण म्हणे आता उचलू लागेल कोणाकाशी मेघ करी गरजेने वळला प्रचंड सभवंता. आणि मग अशा पद्धतीनं त्या बैलाच्या पाठीवरची गोणी खाली पडली. पडल्याच्या नंतर मात्र तुकोबाराय चिंता करायला लागले. रात्रीची वेळ आहे, त्या ठिकाणी मेघ गर्जना करतोय, पाऊस येण्याची शक्यता आहे. आणि अशा असणाऱ्या अवस्थेमध्ये ती गोणी खाली पडली, मला तो उचलणार नाहीये किंवा ह्या ठिकाणी उचलणं शक्य नाहीये. आणि मग कोण उचलू लागेल अशा पद्धतीचा विचार तुकोबाराय करतात. आणि मग काय होते, अद्भुत सुटला प्रबंध धुळीने नेत्र झाकले जाण गगनी कडळणी सौदामिन तुषार प्रजन्य तेव्हा. आणि मग प्रबंधन म्हणजे त्या ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटलेला आहे. सौदामिनी म्हणजे विजेचा कडकडाट व्हायला लागला. आणि आता त्या ठिकाणी धुळीनं सर्व डोळे भरलेले आहेत. अशा अवस्थेमध्ये तुकोबारा चिंताग्रस्त आहेत. आणि मग चिंताग्रस्त असणाऱ्या तुकोबारांना कोण मदत करते, काय होते पुढे बोला महाराज. भयानक वन साचार दिसतीस स्वपदाचे भार अद्भुत प्रजन्य वर्ष तो वर त्याने दुःख व्यांतर तुकयाचे. आणि मग अशा पद्धतीनं भयानक असणारं जंगल आहे, अरण्य आहे, त्या ठिकाणी निसर्ग कोपलेला आहे, अरण्य आहे. आणि मग आता माझं ओझं कोण उचलू लागेल अशा अवस्थेमध्ये तुकोबाराय आहेत. आणि मग तुकोबारायांची मदत करण्यासाठी कोण येतो, मग म्हणे
फुले पोटी संसार चांडाळे घेतली पाठी तिने बहुत झालं कष्टी कोणाशी गोष्टी सांगावी. आणि मग तुकोबारायनं वाटायला लागलं संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. अशा पद्धतीनं संसार हा दुःखाचा मूळ आहे, चहूकड इंगळ आहे. आणि मग आता ह्या ठिकाणी माझी सोडवणूक कोण करेल किंवा ह्या ठिकाणचं असणारं माझ्यावरती आलेलं दुःख ह्या ठिकाणी दुःखापासून परावृत्त कोण करेल अशा पद्धतीचा विचार तुकोबाराय करतायत. आणि मग काय झालं माया बापेटा कोणी दिले मज बंधू विरागी झाला सद दिवाळे निघाले माझे आज तेने लाज वाटते संसारी. संसारामध्ये लाज वाटायला लागली. कशामुळं तर माय बापाने असणारा संसार माझ्यावरती सोडला, हा व्यवसाय त्या ठिकाणी माझ्यावरती सोडला. माझा बंधू जो आहे सात त्या ठिकाणी कान्होजी तो त्या ठिकाणी तीर्थाटनाला गेलेला आहे, विरक्ताच्या अवस्थेमध्ये तो गेला. पण माझ्यावरती ह्या सर्व संसाराचा गाडा सोडलेला आहे. आणि मग आता मला या ठिकाणी काय तर नको नको होत आहे किंवा ह्या संसाराचं दुःख मला होते आहे. अशा पद्धतीनं तुकोबाराय त्या ठिकाणी दुःख व्यक्त करतात. मान करीत होते पिशुन तो जहासदी करीनी हेळन वाताहत झाले धन खावयासी अन्न घरी नाही. त्या ठिकाणी आम्ही काय धनवान असणारे वडील माझ्यावरती असणारा त्या संसाराचा बोजा टाकला, परंतु हे सर्व होत्याच नाही झालं. आणि आता खायचे त्या ठिकाणी घरी अन्न नाहीये, पत्नी त्या ठिकाणी अन्न म्हणून त्या ठिकाणी तडपत आहे, मुलं त्या ठिकाणी अन्न म्हणून तडपडत आहेत. आणि मग काय करावं. गोपाल कृष्ण भगवान की जय. या पुढील सेवा वाचकाची हनुमंतराव पाटील उमाटे करतील आणि सूचकाची सेवा माधवराव पाटील भोसले करतील. या ठिकाणी व्यासपीठ अधिकाऱ्याचं या ठिकाणी अभिनंदन. तसेच